आज आम्ही नाश्त्यामध्ये गदग रव्याचं उपीट बनवणार आहे. इकडं तेल ठेवलेलं आहे, जिरे मोहरी तडतडली आहे. ह्याच्यात आपण मिरची घालून घ्यायची, कांदा घालून घ्यायचा, परत टोमॅटो घालून घ्यायचा, त्याच्यात आपण शेंगा आणि फुटाणे घालणार आहे. ते व्यवस्थित सगळं परतून घ्यायचं. आता ह्याच्यात मीठ टाकायचं. नंतर त्याच्यात तिकडं गरम पाणी केलेलं आहे, ते गरम पाणी ह्याच्यात ओतून घ्यायचं. आता आम्हाला फार घाई झाली आहे. आज आमची आरती चालू झाली आहे. घाईमध्ये आम्ही हळद घालायचं विसरलं. इकडं हळद घालायचं विसरलंय आणि साखर घालायचं विसरलंय. आता आपण ह्याच्यात हळद आणि साखर घालून घ्यायचंय. मग आता आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे. ह्याच्यात आपण हे भाजून घेतलेलं रवा घालत आहे बघा. इकडे हे आमचे महाद्वार नाहीत, ते आम्हाला नेहमीच फिरवायला मदत करते. तर कारण वीणा तुम्हाला दिसू शकत नाही, कारण तिनं आता हे सगळं व्हिडिओ बनवत आहे ना, ते तुम्हाला दिसू शकत नाही. हे आपलं उपीट इकडं वाफलेलं आहे. त्याच्यावर आपण आता बारीक चिरलेलं कोथिंबीर घालून घ्यायचंय. हे आपलं नाश्त्याचं उपीट आता रेडी झालेलं आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आज आम्ही महाप्रसादासाठी डाळ पालक करणार आहे. इकडं पालक आणि आम्ही इथं हरभऱ्याची डाळ, तुरीची डाळ आणि पालक, शेंगा असं कुकरला लावून हे शिजवून घेतलेलं आहे. मग इकडं आता पातेलं ठेवलेलं आहे गॅसवर. तेल टाकायचं आहे त्याच्यात. तेल गरम झाल्यावर ह्याच्यात मोहरी, जिरे मोहरी टाकायचं. आपलं तेल गरम झालेलं आहे. आपण त्याच्यात जिरे मोहरी टाकायचं आहे. जिरे मोहरी तडतडली. आता आपण त्याच्यात अद्रक लसूणची पेस्ट घालून घ्यायची आहे. त्यानंतर आपण इथे चिरून ठेवलेलं टोमॅटो ते घालत आहे. त्याच्यानंतर आपण इथे हिरवी मिरची बारीक केलेली आहे मिक्सरला लावून, ते ह्याच्यात टाकून घ्यायची. त्यानंतर आपण त्याच्यात हळद टाकायचं. आणि आपण ह्याच्यात गूळ टाकणार आहे. आता हे बघा, हे गूळ टाकायचं ह्याच्यात. नंतर त्याच्यात थोडं चिंच टाकणार आहे. मग त्याच्यात आपण गरम मसाला टाकायचा आहे. नंतर त्याच्यात कसुरी मेथी आपल्याकडे थोडं ते टाकून घ्यायचं. नंतर किचन किंग मसाला आहे ते टाकायचं. नंतर आपल्याकडे सांबर मसाला आहे ते टाकायचं.
मग आपण इकडं हे उकडलेल्या डाळीत डाळ पालक उकडून घेतलेलं आहे, त्याच्यात आपण मीठ टाकायचं. आपलं इकडं फोडणी रेडी झालेलं आहे. आता त्याच्यात आपण हे उकडलेलं डाळ पालक त्याच्यात टाकून घ्यायचं. आपलं इकडं डाळ पालक रेडी झालेला आहे. आपण त्याच्यावर आता कोथिंबीर घालून घ्यायचं आहे. हे बघा, आपलं हे डाळ पालक आता रेडी झालेलं आहे. श्री स्वामी समर्थ. आम्ही आज भरलेलं ढबू मिरची करणार आहे. हे बघा, इकडे बघा तेल टाकलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे, त्याच्यात जिरे मोहरी टाकायची. जिरे मोहरी तडतडली, आता लसूण आणि कांदा टाकायचा. त्याच्यानंतर आपण इथं लाल तिखट घेतलेलं आहे, काळं तिखट आहे, खोबरं आहे आणि गरम मसाला आहे. हे सगळं ह्याच्यात फोडणीत टाकायचं आहे. हे छोटे छोटे ढबू मिरची आहेत म्हणून आपण असं अख्खे चिरून घेतलेले आहेत. हे याच्यात टाकायचे. त्याच्यावर हळद टाकायचं. नंतर त्याच्यात मीठ टाकायचंय. मीठ टाकून ते व्यवस्थित असं परतून घ्यायचं. हे असं तेलावर व्यवस्थित परतून घ्यायचं. तेलावर व्यवस्थित परतून घेतल्यानंतर ह्याच्यात आता पाणी ओतायचं. हे बघा, हे उकडून घेण्यासाठी आता आपण ह्याच्यात पाणी ओतणार आहे. आता हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं. हे शिजवून घेतल्यानंतर आपण इथं ह्याला भाजून बारीक करून घेतलेलं शेंगाचं कूट आपण ह्याच्यात घालायचं आहे. नंतर भाजलेली आहे, आपण आता त्याच्यात शेंगाचं कूट घालून घ्यायचं. मग त्याच्यावर आपण कोथिंबीर टाकायची. हे बघा, हे आपली प्रसादाची ढबू मिरचीची भाजी रेडी झालेली आहे. श्री स्वामी समर्थ.